नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक। सकाळचे 9 वाजता आणि अर्थातच आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला मोठ्या 9 बातम्या। वनमंत्री संजय राठोड यांच्या बंगल्याची दुरुस्ती होत असल्याने ते मुंबईच्या छेडा सदन इमारतीमध्ये त्यांच्या मित्राच्या घरी राहत होते। गेले 2 ते 3 महिने ते याच ठिकाणी होते। मात्र काही दिवसांपासून ते या ठिकाणी आलेच नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज दुपारी 3:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। वनमंत्री संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। संजय राठोड गुरुवारी पोहरादेवीला येणार आहेत। संत सेवालाल महाराजांचं ते दर्शन घेतल्यानंतर मीडियासमोर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी ही माहिती दिली आहे। वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मातोश्रीवरती पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राठोडांच्या याच राजीनाम्याचं शिवसेनेनं देखील अद्याप खंडन केलेलं नाहीये। सेनेच्या कोणत्याच नेत्याकडून राजीनाम्याचं खंडन करण्यात आलं नाहीये। कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेत। मास्क वापरा, गर्दी टाळा, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल असा इशाराही ठाकरेंनी दिलाय। लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। कोरोना नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। 10वी आणि 12वीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मे मध्ये होणार आहेत। 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान 10वीच्या परीक्षा होतील, तर 12वीची परीक्षा ही 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे। खासदार नवनीत राणा यांना शिवसेनेच्या लेटर हेडवरती अज्ञात व्यक्तीकडून ऍसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे। नवनीत राणा यांनी अज्ञाताविरोधात दिल्लीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखवरती बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन 1.25 महिना उलटलाय, मात्र कुठलीही कारवाई झाली नाहीये। मला जर 5 दिवसात न्याय मिळाला नाही तर पूजा चव्हाणसारखी मी देखील आत्महत्या करेन असा इशारा पीडित तरुणीनं दिलाय। आणि न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या 9 बातम्या। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या मध्ये येणार आहेत। शरद पवार दोंडाईच्यात सभा घेणार आहेत। ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। महाविकास आघाडी एकसंध राहावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारपासून विभागवार आमदारांचं स्नेहभोजन आयोजित करत तिन्ही पक्षांच्या आमदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीच्या 64 आमदारांसोबत डिनर डिप्लोमसीमध्ये विधानसभा अध्यक्षांबाबत चर्चा केली जाते। मुख्यमंत्री आणखी 2 दिवस ते महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत बैठका घेणार आहेत। नाशिक महापालिकेची आज स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा पार पडणार आहे। या सभेत नाशिक शहराचा वार्षिक आराखडा आज सादर केला जाईल। यावरून गोंधळ होण्याची मात्र शक्यता आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज आढावा बैठक होणार आहे। या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनावरती सुद्धा चर्चा होणार आहे। टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी अरमान जैनला ईडीनं पुन्हा समन्स बजावला। या अगोदरही त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं, मात्र त्याच्या मामाचं निधन झाल्यानं तो चौकशीसाठी येऊ शकला नव्हता। त्यामुळे आता आज ईडीनं पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावलंय। मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराची 100कडे वाटचाल होत असल्याचं दिसतंय। पेट्रोल प्रति लिटर 96 रुपयांवरती गेलाय, तर डिझेलचा दर हा 86 रुपये 98 पैसे झालाय। पेट्रोल आज 25 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी महागलाय। राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय, त्यामुळे थंडी कमी होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। आजपासून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारपर्यंत मेघगर्जना, विजांसह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं यापूर्वीच दिलाय। वाशिम जिल्ह्यातल्या दनजबू परिसरामध्ये सकाळी रिमझिम आणि अवकाळी पाऊस कोसळलाय। अकोला आणि वर्ध्यात सुद्धा पाऊस झालाय। आणि न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहणार आहोत तर राजकीय 9 घडामोडी। महापालिका निवडणुकांसाठी भाजप जोरदार तयारीला लागली आहे। येत्या 22 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा आहे। फडणवीसांच्या दौऱ्यानिमित्त भाजप महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे। याच दौऱ्यात फडणवीसांच्या हस्ते नाशिकमधील विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे।
250 कोटींचे रस्ते आणि 2 उड्डाणपुलांचं फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। स्मार्ट बस सेवेचं उद्घाटन देखील फडणवीसांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन जलद गतीनं पूर्ण करण्यात यावं अशा सूचना आदित्य ठाकरेंनी दिल्या। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या वसंत पंचमीनिमित्त केलेल्या एका ट्विटवरनं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भगवा दहशतवादाची आठवण करून देत प्रियंका गांधी यांना टोला लगावलाय। तसंच राम मंदिराच्या मुद्द्यावरनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारलाय। राम मंदिराचं कुलूप तोडणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी होते। हिंदू धर्म रक्तात भिनला आहे, त्याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। काही वर्षांपूर्वीही तुम्ही राम मंदिराच्या नावानं पैसा गोळा केला होता, त्याचं काय केलं सांगा, असा प्रतिप्रश्न नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना विचारलाय। राज्यामध्ये कोविड काळामध्ये कोट्यवधी रुपयांचा ऑक्सिजन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। या घोटाळ्याबाबत लवकरच काळी पत्रिका प्रसिद्ध करून राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या पेट्रोल दरवाढीवरती रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून काव्यात्मक टीका केली आहे। पेट्रोलनं गाठली 100, गॅसचाही उडाला भडका, याचा कोण उठवतंय फायदा, कोण मांडतंय केलेला वायदा, कोण मोडतंय केलेला वायदा, याचं सगळ्यांना पडलंय कोडं, भाजप बोलेल का यावर थोडं, असं ट्विट त्यांनी केलंय। किणी टोल नाक्यावरती मंगळवारी रात्री 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्यामुळे नवा वाद पाहायला मिळाला। मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची किणी टोल नाक्यावरती फास्टॅगवरनं वादावादी झाली। आणि आता राज्यातल्या 9 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत न्यूज टॉप 9 मधून। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीपासून स्वारगेट रायगड एसटी बस सेवा सुरू होणार आहे। एसटी महामंडळातर्फे दर रविवारी 610 रुपयात स्वारगेटवरनं रायगड दर्शन फेरीसाठी बस सेवा सुरू होणार आहे। या बसचं आरक्षण एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरती प्रवेशात उपलब्ध आहे। विविध डेअरीच्या माध्यमातून राज्याबाहेरनं दूध आणण्याऐवजी राज्यातील दूध संकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा अशा सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या। सिमला मनालीमधील मॉल रोडच्या धर्तीवरती महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा विकास करण्यासाठी 33 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलाय। कृषी विद्यापीठातील प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यामध्ये कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालाय। मात्र विद्यापीठातील प्राध्यापकांना हा निर्णय लागू केलेला नाहीये। राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेला 6 मार्चला 1 वर्ष पूर्ण होतंय, मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही। या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंग खाडगे येत्या 24 फेब्रुवारीला आक्रमक आंदोलन करणार आहेत। खानदेशात कृषी पंपांची वीजबिल थकबाकी 150 कोटींवरती पोहोचली आहे। वीज वितरण कंपनी वीजबिल वसुलीसाठी मोहीम राबवतेय आणि शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील वीजबिल भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित करायला सुरुवात केली। आतापर्यंत वसई विरारमध्ये 5179 वीज जोडण्या खंडित केल्या आहेत। फळांचा राजा आंबा वाशी मार्केटमध्ये दाखल झालाय। सध्या वाशी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होतीये। आंब्याच्या पेटीला जवळपास 6000चा भाव मिळतोय। आणि मेट्रो सिटीतल्या 9 महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मध्ये। नाशिक जिल्हा बँकेच्या निवडणुका मे महिन्यात होणार आहेत। मतदार यादीचा कार्यक्रम घोषित झाला असून एप्रिलमध्ये अंतिम मतदार यादी तर मे मध्ये निवडणूक होणार आहे। 9 महिन्यांपूर्वीच बँकेची मुदत संपुष्टात आली आहे, मात्र कोरोनामुळे संचालक मंडळाला अतिरिक्त कार्यकाळ मिळाला आहे। नाशिकमध्ये स्मार्ट बस सेवेला मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। 25 फेब्रुवारीपासून शहरामध्ये बस सेवेचा ट्रायल रन सुरू होणार आहे आणि ट्रायल रनमध्ये दररोज 10 बसेस धावणार आहेत। या बस सेवेसाठी 39 पदं भरली जाणार आहेत। औरंगाबादमधल्या सिद्धार्थ उद्यानातील समृद्धी वाघिणीच्या बछड्याचं लवकरच नामकरण करण्यात येणार आहे। 5ही मादी बछड्यांचं नामकरण करण्यात येणार असून बछड्यांसाठी नावं सुचवण्याचं आवाहन पालिका आयुक्तांनी केलंय।
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि यामुळे महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकानं मंगळवारी 7 मंगल कार्यालयांवरती कारवाईचा बडगा उगारला। यावेळेला त्यांच्याकडनं 37,000चा दंड वसूल केला। एकीकडे लग्न समारंभांचा आनंद साजरा केला जात असताना मंगलाष्टक आटोपताच लोकांना गर्दी करू नका, मुखपट्टी तसंच सॅनिटायझर लावा अशा सूचना दिल्या जात होत्या। नाशिकच्या सायबर पोलिसांनी नाशिककरांसाठी अलर्ट जारी केलाय। गेल्या काही दिवसांपासून क्यूआर कोडचा वापर करून नागरिकांची फसवणूक करणारी एक टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं समोर आलंय। तुम्हाला बक्षीस लागेल असं सांगून क्यूआर पाठवला जातो आणि त्यानंतर अकाउंटचे डिटेल विचारले जातात। अकाउंटची माहिती मिळताच अकाउंटमधून पैसे चोरले जातात। अनेक नागरिकांना बनावट क्यूआर कोडचा फटका बसलाय आणि आपल्या बँकेची माहिती कोणालाही शेअर करू नका असं सायबर पोलिसांनी आता नाशिककरांना आवाहन केलंय। कृषी पंपाच्या वीज बिल थकबाकीमध्ये सवलत देणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास औरंगाबाद परिमंडलात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। अभियानाच्या पहिल्या पंधरवड्यामध्येच कृषी पंप ग्राहकांनी 1,12,00,000 रुपयांच्या थकबाकीचा भरणा केलाय आणि जवळपास 70% रकमेची सवलत त्यांना मिळाली आहे। औरंगाबादच्या पडेगाव इथल्या एका उच्च माध्यमिक शाळेतल्या शिक्षण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळेच पुढील 8 दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेत। मात्र अद्याप एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याची नोंद नाही, त्यामुळे चिंतेचं कोणतेही कारण नाही असं शाळेकडून सांगण्यात आलंय। नागपूर शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ होताना दिसतेय। गेल्या 24 तासात 535 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 500च्या वर गेल्यानं प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे। नाशिक इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहामध्ये लालपोळ कांद्याची आवक 5,065 क्विंटल झाली आहे। त्याला प्रति क्विंटल 2,350 ते 3,800 असा दर मिळालाय। सरासरी दर 3,100 रुपये मिळालाय। आणि शहरांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मधून। कोल्हापूर शहरामध्ये कोरोनामुळे बंद असलेली महाविद्यालय अखेर सुरू करण्यात आली आहेत। मात्र वसतिगृह अद्याप बंदच आहेत। वसतिगृह बंद असल्यामुळे जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना राहण्याची गैरसोय होतीये। त्यामुळे तातडीनं वसतिगृह सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होतीये। वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये मध्यरात्री अवकाळ पावसानं हजेरी लावली आहे। दिवसभर ढगाळ वातावरणानंतर मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या। पिकांचं त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। वाशिम जिल्ह्यातल्या धनजबू परिसरामध्ये आज सकाळी रिमझिम अवकाळी पाऊस कोसळला। या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकासह भाजीपाला पिकांना धोका निर्माण झालाय। त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलाय। कोरोनाची लस घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता लस घेण्याचं आवाहन यावेळेला पवारांनी केलं। नवी मुंबई प्रभागातल्या कामाकरता कंत्राटदारांकडून टक्केवारी मागणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई करा, अन्यथा आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी दिलाय। कामगारांची थकीत देणी त्याच्या मागणीसाठी एनआरसी कंपनीच्या कामगार संघर्ष समितीनं धरणं आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। महाकृषी ऊर्जा अभियान 2020 अंतर्गत परभणी मंडळातील 96,870 कृषी पंप धारक शेतकऱ्यांनी वीज बिल भरलंय। आतापर्यंत जिल्ह्यातील 1,843 शेतकरी 58 लाख रुपये रकमेचा भरणा करून थकबाकी मुक्त झालेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं तलवार मृत्यू प्रकरणी उपनगराध्यक्ष हाजी राशीद खान जमादार यांच्यासह 12 जणांना काल जामीन मिळाला। त्यानंतर मलकापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि सुमारे 3 तास ही मिरवणूक सुरू होती। कोल्हापुरात एकाच गावातील तरुण आणि तरुणीनं आत्महत्या केली। तरुणानं राहत्या घरी तर तरुणीनं पाचगावमध्ये नातेवाईकांच्या घरी विषप्राशन करून जीवन संपवलंय। लग्नासाठी कर्ज व्हायला नको म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचं तरुणीनं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। मुंबई पुण्यातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडींचा आढावा घेऊयात न्यूज टॉप 9 मधून। पुणे पालिकेच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपकडनं माजी खासदार संजय काकडेंच्या 3 समर्थक नगरसेवकांची वर्णी लागली आहे। स्थायी समितीवरती रिक्त झालेल्या एकूण 8 जागांसाठी भाजपकडनं 6 तर राष्ट्रवादीकडनं 2 जागांची निवड झाली आहे। महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेमणुका झाल्यात। पुण्यामध्ये उरुळी कांचन परिसरातल्या 10 कृषी ग्राहक 18,50,000 रुपयांचा भरणा करून थकबाकी मुक्त झालेत। त्यांच्याकडे वीज बिलांपोटी सुमारे 41,50,000 रुपयांची थकबाकी होती। मात्र थकबाकी मुक्तीच्या योजनेतील सवलतीप्रमाणे या ग्राहकांनी 18,50,000 रुपयांचा धनादेश जमा केलाय।
गेल्या 15 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती 14,500हून अधिक प्रवाशांवरती विनामास्क प्रवास केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। कोरोना वाढत असूनही मुंबईकरांची बेपर्वाई दिसून येते। बेस्ट उपक्रमानं आपल्या ताफ्यामध्ये पर्यावरण स्नेही बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। तसंच एक भाग म्हणून विजेवरती धावणाऱ्या 100 पेक्षा अधिक बसगाड्या मार्च 2021 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। राज्यामध्ये पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत। पुण्यामध्ये आजचे पेट्रोलचे दर हे 95 रुपये 63 पैसे प्रति लिटर तर डिझेल 85 रुपये 30 पैसे प्रति लिटर आहे। बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरची पत्नी कंचन शर्मा संदीपचा मृतदेह घेऊन 2 रुग्णालयात फिरत राहिली। संदीपला रुग्णालयामध्ये मृत घोषित झाल्यानंतर कंचननं पोलिसांना कळवल्याशिवाय मृतदेह आपल्यासोबत घरी नेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण 142 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली। मात्र काल शहरातील एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही अशी माहिती समोर आली आहे। 26 जानेवारीच्या कार्यक्रमावरनं पुणे पोलिसांनी आता शरद मोहोळ आणि 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। शरद मोहोळवरती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा महाआयटीनं घातलेल्या गोंधळामुळे आता सीमा ओलांडलेली आहे आणि पहिल्या फेरीत घोळ घातल्यानंतर आता दुसरी फेरी सुद्धा स्थगित करण्याची नामुष्की राज्य शासनावरती ओढावली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं दुसरी प्रवेश फेरी स्थगित केल्याची घोषणा केली आहे। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।